लक्ष्मीपूजनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। इथे मी सगळे दिवे, तांब्या जो आहे तो सगळी तयारी करून घेतली आहे संध्याकाळची। सगळ्या पंत्या वगैरे एकत्र करून ठेवल्यात आणि ही रांगोळीची तयारीसुद्धा मी करून घेतलेली आहे, म्हणजे ऐन वेळेस घाई व्हायला नको। सो हे बघा, इथे ह्या मी अशा पाणी टाकून पेटणाऱ्या ज्या पंत्या आहेत त्या आणल्या आहेत, कारण ह्या मला घरात लावायच्या आहेत। ह्या अशा प्रकारे पेटतात, ह्याच्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। खूप छान होत्या या, मग मी या घेतल्या यावेळेस। ही आहे लक्ष्मी गणेशाची फ्रेम आणि हे असे गजलक्ष्मी आहेत माझ्याकडे। सो फ्रेंड्स, सगळी अशी तयारी करून ठेवली आहे, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपली घाई होत नाही। आणि या पंत्या आहेत त्याच्यात वात आणि तेल घालून घ्यायचं आहे। छोटीशी लक्ष्मी आहे, किती क्यूट आहे ना। आणि ही बघा, ही मेहंदी काल रात्री माझ्या हातावर सागरिकाने काढली होती, छान रंगली आहे। या छोट्याशा पंत्या आहेत, ह्याच्यातही वाती वगैरे घालून घ्यायच्या आहेत। सो त्याचसोबत जेवणाचीही तयारी चालू आहे। इथे मी बनवत आहे कढी। आज पुरणपोळी नाही केली, कारण दसऱ्याला केल्या होत्या। सो आज साधाच असं नैवेद्य होता। आणि स्वयंपाकासोबतच बाहेर रांगोळीचीही तयारी मी सुरू केली, रांगोळी काढण्यास सुरुवात केली। छोटीशीच रांगोळी काढत आहे, कारण जागा कमी पडते बाहेर, कारण आजूबाजूलाही फ्लॅट आहेत त्याच्यामुळे। सो ही अशी लक्ष्मीची पावलं काढून घेतली आणि ही माझी नेहमीची एक छान अशी ट्रिक आहे। असे डॉट्स काढून घेतले की इयरबडच्या साहाय्याने अशी फुलं मी काढून घेते, पटकन होते ही रांगोळी आणि छानही खूप दिसते। सो ही बघा, ही माझी रांगोळी काढून तयार झाली आहे, कशी वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा। सो आता रांगोळी तयार झालेली आहे। सो अशा प्रकारे मी तयार झाले, कशी वाटते माझी साडी ते नक्की कमेंटमध्ये सांगा। सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। सो इथे मिस्टर पूजा करत आहेत। हा आहे त्यांचा ओव्हरऑल लुक आजचा, छान असा कुर्ता घातलाय। हॅपी दिवाळी। पूजेला सुरुवात करण्याआधी सगळ्या ज्या पंत्या आहेत घरातल्या त्या सगळ्या मी पेटवून घेणार आहे। या सर्वात आधी सुरुवात केली या लहान पंत्यांपासून। एक 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 पेटवता खूप वेळ लागत होता, पटकन पेटल्या नाहीत माझ्यानी, सो मिस्टरांनी मदत केली। त्यांनी सगळ्या पंत्या पेटवल्या। त्याच्यानंतर आम्ही आता पूजेला सुरुवात करणार आहोत। आयुष नाही आहे यावेळेस, आला नाही कारण सुट्टी नव्हती। दिवे मी बाहेर लावून घेते। पूजा झाली, आता देवाला नैवेद्य दाखवून घेणार आहे। सिंपल असा नैवेद्य बनवला होता, वरण भात, कढी, वालाची भाजी, पुरी, लाडू होता, भजी आणि कुरडई पापड वगैरे तळलेलं होतं। आमच्याकडे ना गावी अशा प्रकारे हा सुद्धा नैवेद्य बनवला जातो दिवाळीच्या दिवशी, तर मिस्टरांनी मला आज हाच बनवायला सांगितला होता। तर मिस्टर आता नैवेद्य दाखवून घेतील छान असा देवाला। त्याच्यानंतर आम्ही ना फ्रेंड्स खाली जाणार आहोत, गाडीची पूजा करायची आहे आम्हाला। तुम्ही पूजा कशी केली आणि माझी पूजा तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा। फ्रेंड्स, खूप पाऊस पडायला लागला होता अचानक संध्याकाळपासून, हे बघा, त्याच्यामुळे छत्री घेऊन पूजा करावी लागली गाडीची। सो आता मिस्टरांनी हार वगैरे घालून घेतला, त्याच्यानंतर मी गाडीला ओवाळून घेणार आहे, कारण तीसुद्धा आपली लक्ष्मीच असते। पूजा झाली आणि भेटली छोटी क्यूट मेश्क आणि तिची मम्मा कविता, माझी सोसायटीतली फ्रेंड आहे ही। सो छान आम्ही असं फोटो काढले आणि बघा, सगळी बच्चे कंपनी आहे सोसायटीमधली, फक्त आयुष नाही आहे यावेळेस। सो फोटो वगैरे काढले आणि आम्ही घरी गेलो।
हा आहे आमचा मेन डोर. बाहेरून हा असा दिसतो. सो ही बघा, ही जी गणपतीची म्युरल आर्ट आहे ना, हे मी बनवलेली आहे. छोटासा कोर्स केला होता मी, सो ती बनवून मी ते लावली आहे. ही बघा माझी रांगोळी, छोटीशी क्यूटशी रांगोळी आहे आणि पणत्यासुद्धा मी लावलेल्या आहेत. काही वॅक्सच्या कॅन्डल. हे बघा जवळच बाजूला 2 फ्लॅट असल्यामुळे जागा थोडी कमी पडते मोस्टली दिवाळीच्या वेळेस रांगोळी काढण्यास. आणि हे सुद्धा मी, ही जी उरली आहे त्याच्यात अशी फ्रेंड्स घरी आले होते. स्वप्नील, सागरिका, सोनाली, यादव काकी सगळे छान दिसत आहेत ना. फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.